तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं विशाल खरात यूट्यूब चॅनलवर। आणि आज परत एकदा कोर्टाची तारीख होती, कोर्टात जाऊन आलो। आताच आलो एकदम थकून, चेहऱ्यावरून वाटत असेल थकलेलो आहे। फ्रेश वगैरे झालो आणि विचार केला डायरेक्ट आपण ब्लॉग शूट करू, कारण की एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, कारण की तुम्ही माझ्या वाईट काळात होतात, तर त्या काळात पण तुम्ही असायला पाहिजे। त्याच्यामुळे हर एक गोष्ट तुमच्या सोबत शेअर करणार होतो आणि शेअर करणार पण आहे, याच्या पुढेही शेअर करणार आहे। तर मला असं वाटत होतं म्हणजे मनातून की चल जाऊ दे आता, लवकर होऊन जाईल। कारण की मी दरवेळेस जेव्हा पण जातो ना कोर्टामध्ये, तर ह्याच आशेने जातो की आज फायनल डिसिजन होईल, नंतर फायनल डिसिजन होईल। कारण की मला सांगण्यात येतं की ह्या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल, 5-6 दिवसात होईल असं मला सांगण्यात येतं, पण तसं काय होत नाही। दरवेळेस आशा घेऊन जातो आणि निराशाच हाती लागते। आणि आज सुद्धा तसंच झालं। आज कोर्टात गेलो आणि परत निराशाच घेऊन रिटर्न आलो। तर कधीपर्यंत थांबायचं? बस झालं, खूप वैताग आलाय मला, कारण की खूप मानसिक त्रास होतोय, जास्त त्रास होतोय। दरवेळेस जाऊन रिटर्न खाली आत येणं थोडं चांगलं वाटत नाहीये मला पण। आणि आता कधीपर्यंत लपवत बसायचं काही गोष्टी? तर याचं पण डिसिजन ह्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की काय डिसिजन घेतो, आणि ते लवकरातल्या लवकर घेईलच मी। फक्त जास्त नाही, 2 दिवस ते 3 दिवस, जास्त नाही, 2 दिवसामध्ये तुम्हाला सर्व काही बघायला पण भेटेल, मी जसं बोलतोय तसं। राहिला किट्टूचा विषय, किट्टू पण आता मोठा होत चाललाय। किट्टूला पण आता कोणाची तरी गरज आहे, माझ्या आई वडिलांना। ते पण मला किती समजवत आहे की जाऊ दे आता, पब्लिकली करून टाक तू जे काही करतोय ते। तू कधीपर्यंत घाबरून राहशील या गोष्टीमधून? बाकी लोक तर घाबरत नाहीये, त्यांना मुलं झालेत, चांगलं व्यवस्थित चालू आहे त्यांचं, तर तू कशाला असं एवढं घाबरून राहते? तर मलाही असं वाटतंय, कारण की दरवेळेस जाऊन निराशा हाती लागण्याच्या पेक्षा आपण काहीतरी स्ट्रॉंगली काहीतरी डिसिजन घेऊन टाकावं। एवढं घाबरणं पण चांगलं नाहीये। मलाच काय होणार आहे? बाकी लोकांना काही नाही करू शकत आहे मी, तर मला काय होणार आहे? तर चांगला महत्वाचा डिसिजन मी घेतलाय। या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणारच आहे काय घेतलंय। फक्त 2 दिवसामध्ये तुम्हाला जे मला कमेंट येत होत्या मागील ब्लॉग मध्ये की दादा फेस रिव्हील कर, बस झालं, किती वेळेस आता हाईड वाले फेस बघायचे आम्ही। म्हणजे मी जेव्हा रील्स वगैरे शॉर्ट्स वगैरे अपलोड करायचं, तर कमेंट असायच्या, भरपूर कमेंट वाचल्या मी त्या, आणि त्याच कमेंटचं आता उत्तर भेटणार आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये। फक्त 2 दिवसात तुम्हाला फेस रिव्हील होणार आहे। आणि हा मी एकदम म्हणजे क्विक डिसिजन घेतलाय। जाऊ दे आता, जे होईल ते होईल, कधीपर्यंत घाबरून राहायचं? जास्त घाबरून राहिलेलं पण चांगलं नाही, आणि एकदम क्विक डिसिजन घेतलेला आहे मी। आता होणार म्हणजे होणार, हा फायनल डिसिजन आहे। 2 दिवसात तुम्हाला बघायला भेटेल, जे होईल ते मान्य आहे। काही होऊ दे आता पुढे चालून, म्हणजे काही जरी झालं ना, पुढच्या पुढे बघता येईल, एवढं काही टेन्शन नाही घ्यायचं। जे होईल ते होईल, एवढं पण घाबरून राहणं चांगलं नाहीये। जे होईल ते होईल, बघूयात आपण। मी पण माझी लाईफ स्टार्ट करतो, कशाला मी घाबरून राहू? ठीक आहे, सर्व काही आहे। आणि राहिला दुसरा प्रश्न, तर मुलींचे घरचे पण बोलत होते कधी तुमची केस मिटणार, कधी तुमचं हे होणार, तर त्या गोष्टी पण आहेत। तर त्यांना पण थोडं चांगलं वाटेल की मुलीला युट्यूबवर दाखवते, म्हणजे फिक्स झाल्यासारखंच आहे। तसं तर हे नाही आहे, पण मुलीला युट्यूबवरती दाखवते म्हटल्यावर त्यांनाही थोडं चांगलं वाटेल। आणि जी माझी होणारी वाईफ आहे ती पण बोलत होती की आता कधीपर्यंत आपण घाबरून राहायचं? माझे आई वडील पण तेच बोलतात, ते सगळेजण तेच चालू आहे त्यांचं, कधीपर्यंत घाबरून राहायचं आपण? मीच थोडा वेट करत होतो, कारण की मला असं वाटलं होतं की लिगली झालं तर थोडं चांगलं होईल, चांगलं राहील, म्हणजे माझ्यासाठी पण आणि पुढच्या माझे जे होणारे त्यांच्यासाठी पण चांगलं होईल लिगली झालं तर। पण आता मी काहीच नाही करू शकत कोर्टाच्या पुढे। मी हारलोय पुढं, म्हणजे किती वेळेस आता 2 ते 3 वर्ष झाले मला, मी फेऱ्या मारतोय। पुढच्या पार्टी तर कधी ना कोर्टात येत ना काही होत, तरी त्यांना काही होत नाही। आणि माझ्याच मागे मी रेग्युलर जाऊन सुद्धा काही गोष्टी होत नाही। कधी जज सुट्टीवर असतात, कधी वकीलच नसते, तर कधी तारखा दिल्या जातात फक्त
तारीख पे तारीख तो डायलॉग ऐकला असेल तुम्ही. फक्त तारीख म्हणजे ह्या दिवशी गेलो की पुढची तारीख दिली जाते, अगले महिने आहो, पुढच्या महिन्यात या, पुढच्या महिन्यात गेलं तर त्याच्या पुढच्या महिन्यात बोलतात. अशा तारखावर तारखा सुरूच आहेत. खूप डेंजरवाली सिच्युएशन आहे. त्याच्यामुळे एकदाचं जे काय ते होऊन जाऊ दे आणि पुढच्या 2 दिवसात तुम्हाला बघायला भेटेल. परत एकदा बोलतोय, खुशीनेच सांगतोय, मधून आतमधून खुशी आहे, खुशीनेच सांगतोय मी. खूप खुश आहे आणि खुशीनेच डिसिजन, एकदम क्विकवाला डिसिजन घेतलाय. माहित नाही पुढे काय होईल काय नाही, पण जे होईल ते चांगलंच होईल मला वाटतंय. आता काही करण्यासारखं पण नाही, समोरची पार्टी पण काही करू शकत नाहीये, कारण की त्यांचं सुद्धा मुलं वगैरे आहेत, तर ते पण काही नाही करू शकत. आणि मी माझी लाईफ एकदम व्यवस्थित चालू करून टाकतो. आणि हा डिसिजन म्हणजे मी का घेतोय माहितीये का, कारण की 2 दिवसानंतरच का मी फेस रिव्हील करतोय, कारण की एक खूप भारी दिवस आहे तो. तुम्हाला समजेल दुसऱ्याच दिवशी, म्हणजे उद्या किंवा परवा. आज हा ब्लॉग अपलोड होईल आणि उद्या किंवा परवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नवीन फेस, नवीन जे कोणी माझं लाईफ पार्टनर आहे ते बघायला भेटणार आहे तुम्हाला. 2 दिवसानंतरच का, तर 2 दिवसानंतरची तारीख आहे ना, त्या दिवशी काहीतरी स्पेशल आहे आणि त्या स्पेशल असल्यामुळे आपण त्याच दिवशी फेस रिव्हील करणार आहोत. स्पेशल तुम्हाला आताच नाही सांगणार, पण कळेल तुम्हाला 2 दिवसानंतर. तो दिवस म्हणजे कायम लक्षात राहील की हा डिसिजन घेतला होता आपण आणि कायम लक्षात राहण्यासारखा दिवस आहे. त्याच्यामुळे त्याच दिवशी तुम्हाला समजेल सुद्धा की काय आहे त्या दिवशी, म्हणजे 2 दिवसानंतरच त्या स्पेशल काय आहे, का मी ह्याच दिवशी ब्लॉग अपलोड केला आणि का ह्याच दिवशी आपण फेस रिव्हील सुद्धा करतोय. म्हणजे 2 धमाके होणार आहेत पुढच्या ब्लॉगमध्ये. तर पुढचा ब्लॉग तुम्ही बघायला विसरू नका. म्हणजे आताच जाऊन सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला आपल्या आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, कारण की सर्वात पहिले जर ब्लॉग अपलोड झाला तर सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला यायला हवी आणि तुम्ही सगळ्यात पहिले ब्लॉग बघायला हवा. त्यामुळे आत्ताच जाऊन सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून दुसरा ब्लॉग अपलोड होईल ना, आता नेक्स्ट ब्लॉग अपलोड होणार आहे ना, त्याची नोटिफिकेशन तुमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वात पहिले भेटेल. तर बस एवढंच बोलायचं होतं आणि आता मी हा ब्लॉग एंड करतो इथेच. कमेंटमध्ये मला सांगा की मी हा डिसिजन चांगला घेतलाय की वाईट घेतलाय. आणि म्हणजे घेतलाय, आता मी चेंज तर नाही करू शकत. 2 दिवसानंतर तुम्हाला बघायला भेटणारच आहे. तो घेतलाय, आता फायनलच आहे ते, तर मी चेंज पण नाही करू शकत आता, कारण की कमेंटमध्ये काही लोक सुद्धा बोलतील की आताच नको, तुझं लिगली पहिले सॉल्व कर, म्हणजे असं तसं. आणि काही लोक असे पण बोलतील चल जाऊ दे, एकदाच जे होईल ते होईल. काय होणार नाही असं तर, कारण की पुढच्या पार्टीचं सर्व काय आता झालेलं आहे आणि त्यांना पण काही हे नाही आहे की याच्यावरती परत, म्हणजे पुढच्या पार्टीचं पण सर्व काय आता ते गुन्ह्यातच आहेत. ऑलरेडी गुन्हा केलेला आहे त्यांनी, विदाऊट मॅरेज हे सर्व प्रकरण त्यांनी केलेलं आहे, तर तेही काही करू शकत नाही. तर एवढं पण घाबरायचं कारण नाही. चला, डिसिजन घेतलाय तर आता पूर्ण करू. 2 दिवसात तुम्हाला बघायला भेटेल. तर चला, बाय बाय.